वळूयात पुढच्या बातमीकडे। बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते तसेच माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी खेडमधील नांदगावात जाहीर सभा घेतली आणि या सभेमधून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली, तर माजी मंत्री अनिल परब यांना बेडूक म्हणून संबोधलेलं आहे। आणि याशिवाय त्यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साधला। केवळ एवढ्यावरच रामदास कदम थांबले नाहीत, तर त्यांनी राष्ट्रवादीवर देखील टीका केली आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेमानी कोणी केली असेल तर उद्धव ठाकरेंनी बेमानी केली। बेमानी आम्ही नाही केली, गद्दारी आम्ही नाही केली। 52 वर्ष पक्षामध्ये काम केलंय, अनेक पोलीस केसेस घेतल्यात, 10 वेळा जेल भोगलेत पक्ष उभा करण्यासाठी। पण जे कटकारस्थान आम्हाला संपूर्ण जे उद्धव ठाकरेंनी केलंय, एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी होईल, मी बोलणार आहे, पुष्कळ बोलणार आहे। काय म्हटलं जयंत पाटील, ही आता आमच्यासोबत शिवसेना आहे, राष्ट्रवादीची शिवसेना आहे। जे पोटात होतं ते पोटात आलं त्यांच्या। आणि म्हणून बांधवानो, उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही शरद पवारांकडे सोनिया गांधीला घाण ठेवले, घाण। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि 2.5 वर्ष त्या चाय भिंतीच्या आतमध्ये मातुश्रीमध्ये बसून झाले। उभा अख्खा आयुष्य शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत संघर्ष केला आणि शिवसेना मोठी केली। त्या शरद पवारांच्या मांडीवर बसताय तुम्ही। खोका विषय मी बोलणार आहे मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये खोका हा विषय घेऊनच मी बोलणार आहे। उद्धवजी, चिंता करू नका तुम्ही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली। अंधेरी ते दहिसर असा हा मेट्रोचा मार्ग असणार आहे। मेट्रोचा हा टप्पा सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे। दरम्यान या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। येत्या 19 जानेवारीला या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे आणि या प्रकल्पामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे। 35 किलोमीटरची मेट्रो अंधेरी, दहिसर, विरा, वर्सोवा, गोरेगाव या संपूर्ण जवळपास 33 स्टेशन्स आहेत। या सर्व वेस्टर्न मुंबईतल्या लाखो प्रवाशांना ही मेट्रो दिलासा देणारी आहे। रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि लोकांना मोठा रिलीफ मिळेल आणि या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 19 तारखेला होतंय। तिकडे उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरं खचल्यानं तिथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून आता पुढे काय हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिलाय। आणि अशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। इस्रोनं जोशीमठ शहराच्या सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केलेले आहेत। या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटर पर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडलेल्या आहेत। दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे। हे पथक इकडच्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहेत। भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे। यासोबतच भव्य परेड देखील पाहायला मिळणार आहे। राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवर देखील यावेळी उपस्थित असतील। राष्ट्रपती रामनाथ कोविंद संचलनाची मानवंदना स्वीकारतील आणि नवी दिल्लीमध्ये सकाळच्या धुक्यात भारतीय लष्करी जवान आगामी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या तयारीसाठी तालीम करतात। भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावर पाहायला मिळते।